श्री स्वामी समर्थ. तर आज बघा मस्त अशी डाळ पालक बनवलेली आहे आपण. एकच नंबर. थंडीचे दिवस आहेत, पालेभाज्या भरपूर भेटतात आणि रोज त्याच प्रकारच्या पालेभाज्या समजा खायचा कंटाळा येतो प्रत्येकाला काहीतरी नवीन. आता डाळ पालक काही वेगळं असं नवीन नाही आहे, पहिल्यापासून डाळ पालक ही बनवली जाते. पण मस्त अशी बघा, अगदी चविष्ट आणि तुम्हाला म्हणजे आवडेल या पद्धतीत जर बनवली तर. कारण की मस्त अशी गरमागरम डाळ पालक आणि भात म्हणलं की एकच नंबर. तर आता बघूया रेसिपी. तर बघा, पालक आपण स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आणि इकडं टोमॅटो घेतलं आहे, भरपूर अशी कोथिंबीर बारीक कट करून, कांदा आणि भरपूर असा लसूण कट करून घेतला आहे. डाळ पालक म्हणलं की लसणाचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं. इकडं डाळ पण आपली शिजू टाकलेली आहे. डाळ शिजून झाली की दाखवतेच मी तुम्हाला, पण एवढं साहित्य लागणार आहे पालेभाज्यामध्ये म्हणजे पालक, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि लसूण. तर बघा, मस्त आपलं डाळ चांगली शिजलेली आहे. तुरीची डाळ घातली होती, तुम्ही मुगाची घातली तरी चालती. आणि ही डाळ पालक आहे ना, तुम्हाला पिवळसर बनवायची असली तरी चालती. म्हणजे लाल तिखटाचा वापर करायचा नाही, याच्याऐवजी हिरव्या मिरचीचा वापर करायचा, म्हणजे पिवळी डाळ होती. तर आता आपण कढई ठेवली, कढई गरम करून घेऊ. तर आणि त्याच्या आधी नवीन असाल तर तेवढं सबस्क्राईब करून घ्या, कारण की साध्या आणि सोप्या भाषेतील आपले व्हिडिओ असतात जे की तुम्हाला समजतील आणि तुम्ही नक्कीच बनवून बघत जा माझी रेसिपी. तर बघा, आता ह्याच्यामध्ये टाकलं आपण तेल. कढई गरम झाली की तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की लगेच ह्याच्यात मोहरी टाकून घ्यायची. आता मोहरीला चांगलं तडतडून द्यायचं, मोहरी फुटून द्यायची. कारण की भाजी बनवताना ना मोहरी जर नाही फुटली का, मग आपण जेवताना ना नंतर कटकट म्हणजे दाताखाली कचकच होती आणि त्याची खरं तर चव त्या भाजीत उतरतच नाही. त्याच्यामुळं होईन तेवढी मोहरी छान तडतडून द्यायची. आणि नंतर याच्यामध्ये टाकायचा लसण. मोहरी तडतडली की लसण टाकायचा. तर आता लसण टाकला की लगेच टाकायचे जिरे. आता जिरे आणि लसण, मोहरी तर आधी तडतडली, मग आता जिरे आणि लसण सोबत लगेचच. जिरे पण इकडे लाल होतात, चांगले फुटतात, आणि लसूण पण. लगेच याच्यामध्ये टाकायचा कांदा. तर आता कांदा थोडासा आपण परतून घेऊ. कांदा थोडासा परतला ना, मग याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. मस्त असा गरमागरम डाळ पालक, संध्याकाळचा मेनू. डाळ पालक आणि जे राईस किंवा पांढरा भात जरी असला तरी चालतो. ज्यांना चपाती भाकरी बरोबर आवडतं तसं बी चालतं, प्रत्येकाची आवड वेगळी असते ना त्याच्यासाठी. तर आता याच्यामध्ये थोडासा कांदा परतला की आपण टाकलेला आहे टोमॅटो. आता टोमॅटोला पण आपण चांगलं परतून घेऊ. तर टोमॅटो कांदा पूर्ण आता गळलं गेलं पाहिजे, त्याच्यामुळं थोडंसं परतूनच घ्यायचं. आणि हो, तुम्ही सांगितलंच मी तुम्हाला, खरं तर सबस्क्राईब करा नवीन असतं त्यांनी. कारण की आपल्या चॅनलवर नवीन जे आलेत का त्यांना असं सांगण्याचे, समजा सबस्क्राईब करा, कारण की माझे साध्या आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ असतात. आता नंतर सगळं गळलं की आपण टाकलं काय, याच्यामध्ये हळद टाकली, लाल मिरची पावडर टाकली आणि गरम मसाला टाकला. लाल मिरची पावडर तिखट नाही ना जास्त, बेटकी मिरची पावडर वापरली त्याच्यामुळे 1 चमचा टाकला आहे. हळद अर्धा चमचा टाकला आणि गरम मसाला पण अर्धा चमचा टाकला. आता हे मसाले आपण ह्याच्यात मिक्स केले की नंतर याच्यात टाकायची पालक. आता पालक टाकायची आणि याच्यात आपल्याला मिक्स करून घ्यायची. पण हो, त्याच्या आधी ना आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण की मीठ टाकलं की मग पालकाला आपल्या चांगलं पाणी सुटणार. तर बघा, आता मीठ टाकलं चवीनुसार, कारण की मी डाळ शिजून घेतली का वरण त्यावेळेस मीठ टाकलेलं नाही आहे, म्हणून पूर्णच आपल्याला भाजीला लागणार आहे तेवढ्या ह्याचं मीठ टाकून घ्यायचं, लागन तेवढं. तर आता परतून घेऊ. तर जास्त बी नाही, मग जास्त जर परतली का मग त्याच्यामध्ये पालक अशी दिसणार नाही ना, त्याच्यामुळं भरपूर लईच परतून बी घ्यायची नाही, थोडीशी परतून घ्यायची. आणि असं बी पालकाचं लगेच पाणी होतं, जास्त काय त्याला टाईम लागत नाही, त्याच्यामुळं थोडीशी परतून घेतली की आता याच्यामध्ये आपण वरण टाकणार आहोत, जे आपण शिजून घेतलेले आहे डाळ. आता आमच्याकडं वरण बोलते, तुमच्याकडं म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बोलते, तर डाळ वरण दोन्ही बोललं जातं. तर आता आपण तुरीचं वरण डाळ टाकून घेतलेली आहे मस्त. तर आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला लागन तेवढं पाणी टाकून घ्यायचं, घट पातळ. पण कसं आहे, डाळ पालक ना थोडासा घट्टसर असला का जास्त चव लागते त्याची, मला असं वाटतं. कारण की वाटतं नाही, खरंच लागते. त्याच्यामुळं जरी एखाद्याला पातळ आवडायची म्हणजे खायची सवय असते, आवडतं, तर नक्कीच पाणी टाकू शकता तुम्ही, असं काहीच नाही. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता कोथिंबीर टाकली आणि आता थोडंसं कुकरमध्ये जी बुडायला राहिली होती ना त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून ते कुकर विसळून याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे. आता मला एवढीच डाळ बनवायची 2 माणसापुरती आणि घट्टच बनवायची मला, त्याच्यामुळं मी जास्त पाणी टाकणार नाही. तर बघू शकता, मस्त असा कलर आलेला आहे लाल.
आणि याच्याऐवजी पिवळी बनवायची असली तर मी तुम्हाला सांगितली हिरवी मिरची वापरा, लाल मिरची स्किप करा, म्हणजेच वापरू नका. दोन्हीतून कोणती एक वापरली, जशी आवडती त्या पद्धतीची बनवायची. याच्यामध्ये मस्त असं तूप टाकलं की मग आहा, याचा स्वाद जबरदस्तच लागतो. भातासोबत, चपातीसोबत, कशासोबत जशी खायची तशी तुम्ही खाऊ शकता. आता चांगली याला खळखळ अशी उकळी फोडली. आपण कमी गॅसवर थोडीशी थिर ठेवायची, कारण की छान कळली की मग भाजी कोणतीही असो त्याची चव जरा जास्तच येते. तर मस्त छान अशी बघा उकळी फुटली. आता गॅस कमी केला आहे आपण. तर तुम्हाला ही अशी डाळ पालक बनवायची असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि